मुंबईमध्ये भायखळ्यामधील राणीच्या बागेत शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झालाय। राणीच्या बागेतील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय, तर अपस्माराचे झटके आल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा दावा उद्यान प्रशासनाकडून करण्यात आलाय। राणीच्या बागेतल्या वाघाचा मृत्यू झाला आणि त्याच्या संदर्भात आता राणीबागेतल्या या शक्ती वाघाच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त होतोय। म्हणजे माहितीनुसार वाघाचा मृत्यू हा श्वसन नलिकेमध्ये हाड अडकून झालेला आहे। ही आतली बातमी आहे, माहिती आहे, नाव सांगू नका ह्या शर्तीवरती दिलेली आम्हाला ती माहिती आहे। आणि आमची ठाम माहिती अशी आहे की त्याच्या अन्न नलिकेमध्ये शक्ती वाघाचा मृत्यू हाड अडकून झालेला आहे। आणि मग त्याचं शवविच्छेदन तुम्ही केलं असेल तर ते इन कॅमेरा केलं का, ऑन कॅमेरा जर केलं असेल तर त्याचा अहवाल तुम्ही तातडीने जाहीर करा, त्याची व्हिडिओ शूटिंग तुम्ही जाहीर करा, ते देखील करणं गरजेचं आहे। आणि हे सगळं जे काय आहे ते संशयास्पद आहे। मृत्यू झाल्यानंतर ही घटना प्रसिद्ध न करणे किंवा त्याचा मृत्यू झाल्याची बातमी बाहेर प्रसिद्ध न करणे, ह्याच्या मागचं कारण काय, लपवून ठेवण्यामागचं कारण काय होतं? व्याघ्र प्रकल्पातील एखाद्या वाघाचा मृत्यू झाला तर वन विभाग त्याची बातमी दुसऱ्या दिवशी जाहीर करते। 8 दिवस याचा मृत्यू झालेल्याची बातमी जाहीर न करणे याच्या मागचं कारण काय? त्याचा मृत्यू माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या श्वसन नलिकेजवळ एक हाड अडकून त्याचा मृत्यू झाला आहे, पण त्याच्यावरती उपचार का केले गेले नाही, त्याचा झालेला मृत्यू लपवून ठेवण्यामागचं कारण काय, याच्यामध्ये संशयास्पद भूमिका आहे।